नमस्कार. माझं नाव डॉक्टर सुहासिनी बडेकर. मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये RCH ऑफिसर या पदावर कार्यरत आहे. आज आपल्याकडे फाउंडेशन फॉर मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर मार्फत आपल्या सर्व स्टाफचं आरोग्य विभागातील मेडिकल ऑफिसर्स, GNM, ANM आणि आशा वर्कर्स ह्यांचं कांगारू मदर केअर आणि ब्रेस्ट फीडिंग या संदर्भातील एक्सटेन्सिव्ह ट्रेनिंग कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. ज्याचा फायदा नक्कीच आम्हाला काम करताना होणार आहे. फील्डमध्ये देखील आशा वर्कर्सना व्हिजिट करताना जेणेकरून कमी वजनाची बाळं जर डायग्नोज झाली तर त्यांना ह्या कांगारू मदर केअर आणि ब्रेस्ट फीडिंगच्या सल्ल्याने नक्कीच फायदा होणार आहे. नमस्कार, माझं नाव शुभांगी भोईटे आहे आणि मी फाउंडेशन फॉर मदर अँड चाइल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मधून आहे. आज कंगारू मदर केअरच्या प्रोजेक्टच्या अंतर्गत आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका यातील आशा वर्कर्स यांचं प्रशिक्षणाची सुरुवात करत आहोत. या प्रशिक्षणाच्या द्वारे आशा वर्कर्सचे आपले स्किल्स चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह व्हावे म्हणून हे प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे. ज्यामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये जे वस्ती पातळीमध्ये जे बच्चू कमी वजनाचे असतील त्यांना त्वरित सपोर्ट आशा वर्कर्स प्रोव्हाइड करतील या उद्देशानेच हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून आम्हाला मेडिकल ऑफिसर्स कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील आरोग्य विभागातून मेडिकल ऑफिसर्स ऑफ हेल्थ दीपा मॅडम आणि सौ सुहासिनी बेडेकर मॅडम RCH ऑफिसर यांनी आम्हाला खूप सहभाग दिला आहे, सपोर्ट दिला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या सहभागानेच आम्हाला हा कार्यक्रम राबवण्यात मदत झाली आहे. नमस्कार, माझं नाव श्रद्धा गुरव. मी ॲज अ फॅसिलिटी कोऑर्डिनेटर फाउंडेशन फॉर मदर अँड चाइल्ड हेल्थ इंडिया या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत आहे. सो कंगारू मदर केअर हा प्रोजेक्ट कर्नाटका हेल्थ प्रमोशन ट्रस्ट यांच्या सहयोगाने आम्ही उल्हासनगर येथे कार्यरत आहोत. त्याच अनुषंगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे आज कंगारू मदर केअर आणि ब्रेस्ट फीडिंग याचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं आहे. ह्याचं उद्देश हेच आहे की जे पण कमी वजनाचे बाळ जन्माला येतील त्यांना लवकरात लवकर योग्य ती माहिती मिळून त्यांचं वजन वाढण्यास मदत होईल. डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स.